So, students, now we are going to see the next topic, that is linear inequations. Linear inequations. Okay, inequations पाहण्यासाठी we are going to see inequality sign first. Inequality sign. Okay, we are having 4 inequality sign. आपल्याला माहित आहे हे, पण याचा मीनिंग याला असं का म्हणतो ते आपल्याला माहिती नव्हतं, ते आता आपण पाहणार आहोत. We are having 4 inequality signs. Number 1 is greater than. Number 2 is less than. Number 3 is greater than, equal to, and number 4 is less than, equal to. वरच्या दोन साइन आपल्या ओळखीच्या आहे, ग्रेटर दॅन अँड लेस दॅन. थर्ड साइन आहे ग्रेटर दॅन इक्वल टू आणि फोर्थ साइन आहे लेस दॅन इक्वल टू. व्हॉट इज द मीनिंग ऑफ ग्रेटर दॅन इक्वल टू? फॉर एक्झाम्पल, व्हेन आय से x greater than equal to 5, what is the meaning of this? It means that x can be either 5 or it can be greater than 5. ओके, एक्स ची व्हॅल्यू एक तर 5 असू शकते और 5 पेक्षा जास्त असू शकते. हे जेव्हा आपल्याला लिहायचं आहे तेव्हा आपण लिहितो एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 5. जर मी एक्स ग्रेटर दॅन 5 एवढंच म्हटलं तर एक्सच्या व्हॅल्यूज काय असू शकतात? एक्सच्या व्हॅल्यूज तुम्ही लिहू शकता 6च्या पुढच्या, कुठलीही व्हॅल्यू असू शकते पण 6च्या पुढे असेल, बरोबर आहे ना. एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 5 जेव्हा म्हणतो आपण तेव्हा ती व्हॅल्यू 5 असू शकते, 6 असू शकते, 7 असू शकते किंवा 8 असू शकते किंवा त्याच्यावरची कुठलीही साइन असू शकते. ओके, आता इथे काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे इनइक्वालिटी पाहायच्या आधी. ते पहा, फॉर एनी टू non-zero real numbers a and b. For any two non-zero real numbers a and b, we can say that a is greater than b. Okay, if a is greater than b म्हणजे याच्या कंडिशन्स आहे. हा, आता हे if a is greater than b, then what will happen? Then a minus b is positive. ओके, इफ a is greater than b म्हणजे आता मी जर इथे a ची व्हॅल्यू जर 5 घेतली आणि b ची व्हॅल्यू जर 3 घेतली तर यांची सबट्रॅक्शन केली तुम्ही 5 minus 3 तर तुम्हाला काय मिळते? 2. दॅट इज पॉझिटिव्ह नंबर. ओके, वेन a is greater than b, a minus b is positive. आता ही कंडिशन कशी लिहू आपण? a minus b is positive. ही कंडिशन तुम्ही अशी लिहू शकता की a minus b is greater than 0. a minus b is greater than 0. हे जे मिळालंय आपल्याला, ही आपल्याला मिळाली आहे अ काइंड ऑफ लिनियर इनइक्वालिटी. म्हणजे काय आपण पुढे पाहणार आहोत. दुसरी कंडिशन अशीही असू शकते की b इज ग्रेटर दॅन a और a इज लेस दॅन b. a जर लहान असेल b पेक्षा तर देन तुम्ही म्हणू शकता a मायनस b इज निगेटिव्ह. a मायनस b इज निगेटिव्ह. a मायनस बी इज निगेटिव्ह म्हणजे काय? ती व्हॅल्यू कशी असेल? लेस दॅन 0 असेल. a मायनस बी इज लेस दॅन 0. ओके, ही मिळाली तुम्हाला सेकंड इनइक्वालिटी. याच्या अपोजिट केलं तर a मायनस बी ग्रेटर दॅन 0 म्हणजे a मायनस बी जेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह मिळतं तेव्हा b मायनस a आपल्याला कसं मिळेल? निगेटिव्ह मिळेल, म्हणजे दिस इज लेस दॅन 0. ओके, आणि जेव्हा a मायनस बी आपल्याला लेस दॅन 0 मिळत आहे तेव्हा आपल्याला b मायनस ए काय मिळेल? ग्रेटर दॅन 0 मिळेल. ठीक आहे, पॉझिटिव्ह नंबर जर आला, जेव्हा नंबर पॉझिटिव्ह येतो तेव्हा तो ग्रेटर दॅन 0 असतो. जेव्हा नंबर निगेटिव्ह येतो तेव्हा तो कसा असतो? लेस दॅन 0 असतो. जेव्हा नंबर निगेटिव्ह असतो तेव्हा तो लेस दॅन 0 असतो. जेव्हा तो पॉझिटिव्ह असतो तेव्हा कसा असतो? तो ग्रेटर दॅन 0 असतो. ठीक आहे, तर हे जे आहे याच्या बेसिसवर आपल्याला काही प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत. ठीक आहे ना. त्या प्रॉपर्टीज कशा आहे पहा. पहिली प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत, या प्रॉपर्टीला म्हणतात प्रॉपर्टी ऑफ ट्रिकोटोनॉमी. प्रॉपर्टी ऑफ ट्रिकोटोनॉमी.
trichotonomy. Property of trichotonomy means if A and B are real numbers, if A and B are real numbers, then three things are possible. Either A is greater than B, or A is less than B, or A is equal to B. ही जी प्रॉपर्टी आहे हिला म्हणतात प्रॉपर्टी ऑफ ट्रिकोटोनॉमी. ओके, म्हणजे काय, इफ A and B are real numbers, then either A is greater than B, or A is less than B, or A is equal to B. ही झाली पहिली प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ऑफ ट्रिकोटोनॉमी. सेकंड कंडिशन पहा. या गोष्टी लॉजिकली खूप सोप्या आहेत, ह्या आपल्याला आधीपासून माहिती आहे, पण आता आपण त्यांना प्रॉपर्टीच्या फॉर्ममध्ये लिहितो आहे की इफ A इज ग्रेटर दॅन B, A जर B पेक्षा मोठा असेल तर B इज लेस दॅन A. ओके, A B पेक्षा मोठा आहे म्हणजे काय, B A पेक्षा लहान आहे. थर्ड प्रॉपर्टी, इफ A इज ग्रेटर दॅन B and B is greater than C, then A is greater than C. A B पेक्षा मोठा आहे, B C पेक्षा मोठा आहे, याचा अर्थ A C पेक्षा मोठा आहे. या प्रॉपर्टीला म्हणतात ट्रान्झिटिव्ह प्रॉपर्टी. ट्रान्झिटिव्ह प्रॉपर्टी. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी पहा काय आहे. सपोज इफ A इज ग्रेटर दॅन B. ओके, A इज ग्रेटर दॅन B. आता मी काय करते, A मध्ये C ॲड करते आणि B मध्ये पण C ॲड करते. एक कॉन्स्टंट नंबर मी दोन्ही साईडला ॲड केला, A मध्ये पण ॲड केला आणि B मध्ये पण ॲड केला. तर यांच्यामध्ये रिलेशन काय असेल, डेफिनेटली जर A मोठा असेल B पेक्षा तर त्याच्यामध्ये C ॲड केल्यानंतर तो नंबर कसा राहणार आहे, B प्लस C पेक्षा मोठा राहणार आहे. म्हणजे A प्लस C इज ग्रेटर दॅन B प्लस C. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, if A greater than B and C greater than 0. A B पेक्षा मोठा आहे आणि C जर 0 पेक्षा मोठा असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर A B आणि C चा जर मी प्रोडक्ट केला तर तो मला कसा मिळेल, B पेक्षा ग्रेटर मिळेल. इथे C पॉझिटिव्ह आहे हे लक्षात घ्या. हा, कुठलाही पॉझिटिव्ह नंबर जर मी A मध्ये मल्टिप्लाय केला तर येणारा नंबर B पेक्षा मोठा असेल. का, कारण A कसं आहे, B पेक्षा मोठा आहे. आणि याच्यात जर उलट मी केलं, A ग्रेटर दॅन B आहे अँड C इज लेस दॅन 0. C लेस दॅन 0 म्हणजे C जर निगेटिव्ह असेल तर तुम्ही काय लिहाल, देन तुम्ही A आणि C ची मल्टिप्लिकेशन जर केली तर येणारा नंबर कसा राहील, निगेटिव्ह राहील. म्हणजे तो B पेक्षा कसा राहील, लहान राहील. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी 7, A ग्रेटर दॅन B अँड C ग्रेटर दॅन D. जर A B पेक्षा मोठा आहे आणि C D पेक्षा मोठा आहे तर याचा अर्थ तुम्ही A आणि C ची ॲडिशन केली तर ती B आणि D च्या ॲडिशन पेक्षा कशी असणार आहे, मोठी असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी, A ग्रेटर दॅन 0 देन त्याचा निगेटिव्ह नंबर हा कसा असेल, लेस दॅन 0 असेल. A ग्रेटर दॅन 0 चा अर्थ काय, A ग्रेटर दॅन 0 चा अर्थ काय, A पॉझिटिव्ह आहे. मग A पॉझिटिव्ह असेल तर मायनस A कसा होईल, निगेटिव्ह होईल. आणि मायनस A जर निगेटिव्ह असेल तर तो 0 पेक्षा कसा असायला पाहिजे, लहान असायला पाहिजे. याच्याच उलट मी असंही लिहू शकते की A लेस दॅन 0 आहे. A लेस दॅन 0 आहे म्हणजे A ऑलरेडी निगेटिव्ह आहे. मग त्याचा मी अजून निगेटिव्ह घेतला तर तो कसा होऊन जाईल, नंबर पॉझिटिव्ह होईल. हा कसा असेल, ग्रेटर दॅन 0 असेल. ठीक आहे. खूप जास्त कॉम्प्लिकेटेड वाटत असेल हे, तर तसं नाही आहे. तुम्ही यांच्या ठिकाणी जर नंबर घेतले, A आणि B च्या ठिकाणी कुठलेही दोन नंबर्स घेऊन जर तुम्ही हे सॉल्व्ह करून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळं खूप सोपं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 10. A, B both are positive
A and B both are positive and A is greater than B, then 1 by A is less than 1 by B. दोन नंबरमध्ये A जर B पेक्षा मोठा असेल तर त्याची रेसिप्रोकल केले आपण तर 1 by A हा काय होईल 1 by B पेक्षा लहान होईल. रेसिप्रोकलची प्रॉपर्टी. ठीक आहे. म्हणजे याला मी ट्राय करून पाहू शकते की 2 हा 2 पेक्षा 5 हा लहान आहे 2 पेक्षा. ओके. 1 by 5 आणि 1 by 2 च्या व्हॅल्यू जर तुम्ही काढाल 1 by 5 म्हणजे 0.2, 1 by 2 म्हणजे 0.5 हा नंबर मोठा आहे. म्हणजे 1 by 2 हा मोठा आहे 1 by 5 पेक्षा. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे A ग्रेटर दॅन 0, B लेस दॅन 0. ओके. असं असेल तर 1 by A इज ग्रेटर दॅन 1 by B. कसा? हा नंबर तुमचा पॉझिटिव्ह आहे, हा नंबर तुमचा निगेटिव्ह आहे. आणि निगेटिव्हचा रेसिप्रोकल कसा असतो? नेहमी निगेटिव्हच असतो. आणि हा पॉझिटिव्ह नंबर आहे ना तुमच्याजवळ, म्हणजे हा नंबर काय असेल या नंबरपेक्षा जास्त असेल. ठीक आहे. या प्रॉपर्टीज होत्या प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वॅलिटीज.